अहो काय करताय? कुठं चालली तू? सकाळी मम्मीचा फोन आला होता. तिकडे जावं लागल, घरी पाहुणे येत आहेत म्हणे आणि तिला एकटीला आवरले जाणार नाही ना, त्याच्यामुळे मग चालले. एक दोन दिवस चालले. काय झालं? नुसतं उठले का पळत चालली मायरा, उठले का पळत चालली मायरा. मला काय लागतं काय नाही लागत. तुला तुला बायको करून आणली का तुला काही आरती करायला इथं आणलं मी? बसा तुम्ही चिडता काय सारखं सारखं? इकडे सॉरी, मी तुम्हाला सांगितलं. मांडीवर बसताय का आता? अगं ऐका, मी ना मस्त उद्या संध्याकाळपर्यंत येते की बाळा. येते ना मी उद्या संध्याकाळपर्यंत. नवरीची थोडीशी व्यवस्था ठेवायची. मग तुमची व्यवस्था ठेवत नाही का मी? असं बोलताय दसकल बाहेरच्या बाहेरच येतं तुम्हाला हे करायला. 4 दिवसापर्यंत उपाशी ठेवले. काही पण बरोबर टाइम आहे. नाही का? काही पण बोलायचं. मला म्हणे जेवायला देत नाही तुम्हाला मी? माझी तब्येत बरी नाही म्हणे. जेवायला देत नाही मी तुम्हाला. जेवायला काय करते? त्याच्या व्यतिरिक्त अजून काय असतं? ऐका ना, मी काय बोलते. हम्म. तुमचं आता स्वयंपाकाचं काय करा माहिती का तुम्ही? मला ते बोलू नको यार. मला एकदम इकडे ऐका ना, इकडे मला इच्छा नाही राहिली मनस्थिती नाही. इकडे ऐकताय का नाही तुम्ही? हे बघा, तुम्ही काय करा, 2 दिवस मेस लावून घ्या, मी जाते तोपर्यंत. नाही तर मला ते मेच नाही आवडत यार. तुला किती बाजूची ती वासंती आहे ना, तिला सांगितलंच आहे मी. तसं पण वासंती वहिनी माहिती आहे ना तुम्हाला? वासंती वहिनीचं काय खरं नाही का? तिला सांगितलंय मी म्हटलं तुझे भाऊजी घरी एकटेच आहे, म्हटलं त्यांना जरा जेवण वगैरे बघ म्हटलं. स्वयंपाक चांगले बनविती ती, पण आहे ना तिचं वेळेचं तिला अजिबात किंमत नाही. हे बघ, मागच्या वेळेस तू गेली ना तेव्हा किती वाजता आली माहितीये का? 1:30 वाजता आली. 1:30 वाजता. अहो पण मग असं नसतं, सगळ्यांचं घरचं ऍडजस्ट करून तुम्हाला द्यायचंय. देता इतकंच नशीब, कळलं का? ते त्यांचं घरातलं ऍडजस्ट करून देताय तुम्हाला. काय नाही तर चला तुम्हाला बोललं माझ्या माहेरी चला, तर ते पण चालत नाही तुम्हाला. हे स्वाभिमानी माणूस आहे मी. स्वाभिमानी माणूस आहे. हा, सासऱ्याच्या दारात जगणारे अवलाद नाही. सासरा नाही, तिथं सासूच आहे. म्हणजे सासू काय आणि सासरा काय? सासूरवाडीत जगणारीची अवलाद नाही. तुम्हाला जगायला कोण नाही, त्यांना पण आहे ना. तुम्हाला इतकं पोसनी घालायचं काय त्यांनी काय ठेका नाही घेतलेला? मी अजिबात येऊ शकत नाही. मी तुझ्या म्हातारीच्या मुलीला येईन तवाच मी तिथं दारात पाय ठेवीन. नाही तर तोपर्यंत मी दारात येणार म्हणजे नाही. काय तुम्ही माझ्या इमारीची वाट पाहताय का? तसं नाही मला म्हणायचं, पण मी दारात पाय ठेवणार नाही तोपर्यंत. असं मी शपथ काढली. काय झालं? मला आहे ना तुमचं राग पण येतं, हसायला पण येतं. तुम्ही असं बोलता म्हणे तू शेमी येणार नाही, वाट पाहताय का मग? अगं मग तुझी आई काय बोललेली मला तुला माहिती आहे का? काय मागं तुम्हाला 2-3 वेळा घेऊन गेली. सारखं काय म्हणे, जावायचं काम आमची लेक आली ठीक आहे म्हणे, पण मग जावायचं काय काम आहे असं बोलताना मी ऐकलंय. हे असं नसन बोलली, ती वेगळं बोलली असं ना. तुमचं ना जाऊ दे. हे बघ, तुम्हाला आहे ना माझ्या मी आईबद्दल माझ्या कानाने ऐकलंय. तुम्हाला कधी पण माझ्या आईबद्दल तिरस्कारच आहे, तिकडं हो. पाय, मी याने ऐकलं असतं तर सोडून दिलं असतं, पण मी याने ऐकलं. तुमचं ना कधी पण हो, काय दिसती ग तू अशी? केस वल्लीच आहे हो. मी तशीच घेऊन चालले, काय करता? पिल्लू ऐक ना, जाऊ का मग? काय तुम्ही बावळ आहे का काय? हा, येडवले? मी निघली, बॅग घेतली मी. चल, थोडं काय ऐक ना काय नाही, आता नाही. प्लीज. तिकडून आल्यावर, गावावरून आल्यावर, आताच नाही. तू ना मूड ऑफ करून टाकते माझं. मी आज जेवणच करणार आहे, उपासच धरतो मूर्ती. हा धरा उपवास, मला काय अडचण नाही. चला जाऊ का मी? बाय 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 बाय. ओके, मी पोहोचले की फोन करते. बाय. काळजी घ्या. जेवण संध्याकाळचं करून ठेवलंय. तुम्हाला खाऊ वाटलं तर खा, नाही बाहेर जाऊन खा. ओके, मी बाहेरचं खात नाही माहिती आहे ना तुला. मग घरामध्ये बनवून ठेवलंय ते खा. ते वासंतीला पाठव. कशाला? ती मला स्वयंपाक आळूच्या वड्या खायच्या मला. तुम्हीच फोन लावून बोलून घ्या त्यांना, मी सांगितलंय तसं त्यांना. पाठवून दे तू आता जाता. काजल, वासंतीला पाठवून दे. दरवाजा उघडा ठेवतो मी, तोवर मी थोडा वेळ आराम करतो.
वाजले का हा बापरे आपली झोप लावून गेली आज 7 वाजले आता जेवायची बी इच्छा नाही जेवायची इच्छा नव्हती झोप लावून गेली बाबा आता लय भूक लागली आता काय आतून भूक लागली आता ना ही वासंती वहिनी कधी येऊन गेली कधी काय आली होती का नाही काय माहिती फोन तर काही येईल तिथवर बापरे 27 मिस कॉल कोणाची काय माहिती बापरे चला मी ना किचनमध्ये जाऊन पाहतो काय 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 बनवलंय काय माहिती मला ना जे आवडत नाही ना तेच बनवते मुद्दाम बनवते आता ते कारलं मला आवडत नाही कारला बनवून तुला कशाला झक मारलं नॉन सेन्स बोलली तर मकर भूक लागली पटायला पाहिजे नाही ना बायको म्हणून काय काय अक्कल बिक्कल आहे की नाही दरवाजा लावून ठेवला पण काय नाही फोन फोडलं बावळट मूर्ख बायको करून पस्तावा आला मला नसती केली तर बरं होतं वासंती वहिनीने तरी फोन लावतो हॅलो हां कुठं आहे वहिनी अहो तुम्हाला काजलने सांगितलं होतं ना आज इकडं यायला अहो मला तिने अचानक सांगितलं ना तर मला नाही टाइम भेटणार आणि आता कुठं शेतात काम करशाल तुम्ही आता अंधार पडेल जाऊ ते येता येतं जरा झाडावर फळं दिसली तर मग ते फळं काढते जरा बरं ऐका ना मी काय म्हणतो हा बोला इकडं घरी या ना 2-3 पोळ्या करून द्या मला फक्त आणि मग जा लागलं तर अहो तसं टाइम लागेल कारण वहिनी अहो समजून घ्या हो वहिनी प्लीज घरातली पण वाट बघतायत ना आता मी पण घरी सांगितलंच नाही काय असं वहिनी वासंती वहिनी प्लीज ऐका ना वहिनी हा बरं येतंय तर मी जरा येते बघते काय जेवणाचं बनवू की तिला परत फोन लावते या ना तुम्ही या ना लवकर या ना तुम्ही आता काही टाइमपास ना करू प्लीज या मॅडम लवकर तुम्हाला विनंती हो लय भूक लागली हो मला काहीच्या काही हा ठीक आहे 2च मिनिट हो येऊ राहिले 10 मिनटं झाली आली वाटतं वहिनी हा वासंती वहिनी अहो किती उशीर झाला काय काय चाललंय तुमचं हा या ना घरी खरंच कोण नाही अहो काय झालं हे बघा वहिनी आता तुम्ही पण लग्न केलंय बरोबर आहे की नाही हा हिला पटायला पाहिजे ना काही हो मग काय झालं विचार काय करायची गोष्ट आहे. हो 2-4 दिवस झाले 4-8 दिवस झाले की माझ्या आईची तब्येत बरी नाही माझ्या भावाची तब्येत बरी नाही माझा असा प्रॉब्लेम आहे भाच्याचा आजारी पडला हे झालं ते झालं हिचे नुसते नाटकं आहे अहो तेवढं चालायचं लग्न कशासाठी केलं तेवढं असतं सगळ्यांचं आता सांगून कोणाचं काय असतं का हां आणि जर एखादी गोष्ट मी ऐकली नाही ना तर मुद्दाम आता कारला करून ठेवलंय मग मला ते खावा आवडत नाही. कारल्याची भाजी चांगली असते उलट मला आवडत नाही तेच बनवते मुद्दाम अहो एकाच दिवशी तेवढं ऍडजस्ट करायला शिका खाऊन पिऊन काहीतरी वहिनी किती ऍडजस्ट करायचं मी पस्तावलंय लग्न करून अहो अजून मला बऱ्याच तर गोष्टी- मला तरी असं वाटतं की ती भाज्या चांगल्याच बनवते उगाच तिला काही पण नावं ठेवू नका हो ती भाज्या बनवते चांगल्या पण मला जे आवडत नाही तेच बनवते आणि आता तुम्ही एक लग्न केलेलं बरोबर आहे की नाही तुमच्या नवऱ्याला काय हवंय काय नाही हवंय या गोष्टी तिने लक्ष दिलं पाहिजे ना काहीच कामाची नाही ती हे बघा जे कारलं बनवतो ना आपण वनस्पती आहे ती चांगलं आहे आयुर्वेदिक आहे बरं चला काहीतरी मला बनवून द्या आता काय बनवू सांगा आणि मला पण घरी जाऊन मला घरातलं काम करायचंय ना मला काम फक्त म्हणजे तेच 2-3 पोळ्या बनवून द्या फक्त मला माझी पण पोरं आहेत त्यांना पण जेवण वगैरे बनवायचं हो चला 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 या जा बनवा तुम्ही मी इकडे वाट बघतो तुमची हं? काय बरं का? बनवायचं हं काय बनवू बनवा काहीतरी बनवा जे आवडेल ते मी वाट बघतोय तर वासंती वहिनीला आहे ना आज ऑफरच देतो काही डायरेक्ट किचनमध्ये जाऊन धरू का जे होईल ते होईल
माझ्या तर काहीच नाही दिसत आहे. वहिनी ऐका ना. हा वासंती वहिनी, हा काय हो? वासंती वहिनी, आय लाईक यू. अहो तुम्हाला शोभते का? आत्ताच तुमचं नवीन लग्न झाले आणि तुमची बायको काय वाईट आहे का? पुढे गेल्यावर निंदा करताय. वासंती वहिनी प्लीज ऐका ना. वासंती वहिनी ऐका ना प्लीज. 2 मिनिटं इकडे या, बसू आपण बोलू. या प्लीज प्लीज. अहो पण तुम्हाला काय जरा तरी शोभा दिसते का? जेवण करायला म्हणून बोलवून घेतलं. नाही नाही, हे असलं काही लाईट बिक नका मला काय बोलू. अहो तुमची बायको खरंच चांगली आहे आणि प्लीज प्लीज सीट सीट प्लीज सीट. तर काय बाबा ही सीट बीट असं म्हणजे काय तर नाही नाही. अहो माझा नवरा चांगला आहे आणि सगळं म्हणजे व्यवस्थितच आहे आमचं. तुमचा प्रश्न ते तुम्ही बघून घ्या ना, तुम्हाला काय करायचं काय नाही ते. वासंती वहिनी हम्म, काही गोष्टी समजून घ्या. हम्म, हम्म, हम्म. माझी बायको काहीच कामाची नाही आणि तुम्ही ना, तुम्ही माझ्या हृदयात जागा केली आहे. तुम्ही माझा दिल चिरलाय आणि त्याच्यात स्थान निर्माण केलंय. कसलं? माझा दिल चिरलाय तुम्ही असं आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊन बसलाय. भाजी करायला म्हणून बोलवून तुम्ही तुम्हाला स्वतःला हे करून घेतलं. भाजीचा एक बहाणा आहे. मला तुम्ही खूप आवडतात. अच्छा, म्हणून तुमची शाळा चालली काय? अगदी बरोबर बोलला. आणि मला वाटलं तरी ती जेवण चांगलं बनवते आणि मग काय चालले असं. ऐका ना, प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जेवण करते चांगलं, मग पण जे काम करायला पाहिजे ना तिने रात्रीचं तेच करत नाही ती. अच्छा, म्हणजे बाकीच्या गोष्टी कमी आहेत का? आणि आपण तीवरून बाई दिसती पण आतून बाई नाही ती. म्हणजे काय? समजा तुम्ही आता 3 बोट आहे ना, त्यातले एक आहे. हां, म्हणजे ते असं मधलं बोट दाखवले की असं माणूस असतं का? अच्छा. नाही नाही तसं नाही. इकडं बघ, एक पुरुष असतो, एक स्त्री असते आणि एक ऑदर असतं ती. मला आत्ता समजलं की मधलं बोट म्हणजे तसं असतं. त्याच्यामुळं मला आहे ना तिच्याकडून भेटतच नाही, जे पाहिजे ते भेटतच नाही मला. तुम्हाला नाही भेटत हो, पण माझं तर सगळं चांगलंच आहे. मला म्हणजे कुठं तुमचा नवरा? हा, ते तेवढ्या गोष्टीतच जरा हे आहे. मग मी आहे ना, आपल्यात फक्त तेवढ्याच गोष्टी पुरतं राहील. बाकी तुम्हाला पैसा अडका, जीव लावायचं, प्रेम करायचं. पण आता कोणतरी येईल ना. टाइम काय झालं बघा. ती सोड घालचुली ती माय बायको आता नाही येणार. ती तर 4 दिवसासाठी गेली. आणि आजूबाजूची कोण? आजूबाजूचं काही नाही, प्रत्येकजण प्रत्येकाच्या नादात असतो. मग मी फक्त माझ्या बायकोला घाबरतो, बाकी कोणालाच नाही. मग जायचं ना बायकोचा गुलाम म्हणून मागे. आणि ती इच्छा तू पूर्ण कर माझी. पण तुला जे पाहिजे ते भेटेल. काय चाललंय? माझं ऐक तू. काय करताय? अगं वहिनी खूप घाबरली आहे. कशाला? वहिनीला तिथं आहे ना काहीतरी दिसलं किचन मध्ये, खूप घाबरली आहे प्रचंड. ते बघ तिचं उभे राहा तुम्ही, लगेच उभे राहा लगेच. उभं राहा वासंती, तू पण उभं राहा. हे काय चाललंय? अगं किचन मध्ये जाऊन तरी बघ तरी तू. काय बघायचं? तू माझ्या घरात येऊन असं नाटक करते का? अगं तुला माहितीये का ते सगळे कवरे घेऊन बसले. झापड झुपे तुम्हाला नको शिकू. काजल, काय विश्वास ठेवतो. कोणावर विश्वास? तुमच्यावर विश्वास ठेवलेला होता मी. वासंती वहिनीला तू चुकीचं समजू नको. वासंती वहिनी सारखी चांगली बहिणी, वासंती वहिनीच्या ना डोक्यावर परिणाम झालाय. तुमच्यासारखा पापी माणूस कुठंच नाही, कळलं का? अगं उलट मी सांगते, तुझी बायको एवढी चांगली, एवढी भाजी चांगली बनवली, मला कशाला बोलवलं? ऐकलं मी बाहेरून सगळं. काय बोलत होते तुम्ही? म्हणजे पलटी मारवले का तू? पलटी कशाला मारू? अर्धा तास झाला मला बाहेर उभं राहून. तेच मी म्हणलं 4 टाइम वासंतीला का बोलवतात तुम्ही? चुकलं माझं. चुकलं काय? मी काय हो? मी हे काय चुकलं काय बोलले तुम्ही? चुकलं. काय चुकलं? काय सांगत होत तिला? म्हणे ती 3 बोटातून 1 बोटात आहे. ती बाईत पण नाहीये, माणसात पण नाहीये. बघितलं. आणि मला हे काहीच माहित नव्हतं. आणि काय मी ते आहे का? नाही, मग कस काय सांगत होते? मला तिला पाठवायचं होतं म्हणून सांगत होतो.
तुम्हाला मी कमी पडले का? नाही हं? मग हे बघ, याच्यामुळे ना कोणी घरी नसताना असं अनोळखी माणसाच्या इथे जायचंच अगं नसतं. पण तू सांगितलीस ना मला फोन करून. मी सांगितलं का माहितीये का तुला, इथून मागे 4 टाइम आहे ना, मी नसताना पण यांनी स्वयंपाक करायला बोलवलंच ना. तू आली केलं, तुझ्या मनात काही नाही ध्यानात काही नाही, पण ही गडी माणसाची जाते ना इतकी पापी असते ना, इतका निर्लज्ज असतो ना की तो काही करू शकतो ग. मग आणि माझ्या घरी काही पाहुणे वगैरे नव्हते येणार माझ्या इथे, तर मला बघायचंच होतं हे 4 टाइम काय बोलता की मला वासंती वहिनीच्या हातचं लय आवडतं, वासंती वहिनी मला करून देईल, एकदा तरी मी करून घेईल, काय हे करून घ्यायचं का? मला फोन येतो मी जरा नाही ना, थांब ना तू इकडे. अगं याच्यानंतर माझ्या दारात दिसले ना बाई बरं का, ध्यान राहू दे. हात माझ्याकडे दाखवू नको. तू बोलवलेलेस तुझ्या नवऱ्याला भाजी करून दे आणि इथून मागं मी बोलवत नव्हते तुला, आज बोलवलं मी फक्त. हा त्याच्या आधी नव्हती बोलवत. मग ठीक आहे मी बघते काय ते काय चाललं करायचं. तुमचं? काय तुझ्या काय? आयो का? काय मी छक्क्यामध्ये आहे? हा दाखवू? चल मी दाखवते ना, कपडे उतरून दाखवते काय मी. चल. मी पाहतो ना रोज. मग कस काय बोलले तुम्ही? कस काय ओढू बोलले? नको ना तू. कस तू ओढू नको काय ना. बोलले? तू ओढू नको ना. तू ओढते का बरं तो रबरावानी ओढून आहे ना, डायरेक्ट त्याची गाठण. तूच तर काही ओढ, पण ते नको ओढू अजिबात नाही. तुम्हाला नीट राहता येत असेल तर नीट राहा. आता फक्त ओढलंय त्याला डायरेक्ट बिनकामाचं असं लुच्च करून ठेवल. त्याला जाऊ दे. बापरे. हा? म्हणजे मी करत नसते.